एकटं एकटं कसं फिरणार? कंटाळा नसेल येत आणि भीती पण वाटत असेल ना? हे आणि असे अनेक प्रश्न जेव्हा इतरांना सोलो ट्रिपवर जाताना बघत होते तेव्हा मला पडायचे. असं वाटायचं एकटं फिरून कंटाळा येत असेल आणि कसं सगळं मॅनेज करणार एकटं. पण जसं जसं वय वाढत चाललं आहे आणि एकदा दोनदा फिरून बघितल्यावर मलाही वाटतं आहे की नाही बॉस, एकटं फिरण्यात पण मजा आहे. सतत कोणाची तरी वाट बघण्यापेक्षा, सतत सोबत शोधण्यापेक्षा, सतत फ्युचरला प्लॅन्स होतील त्याची वाट बघण्यापेक्षा हे किती सोपं आहे नाही? आपल्याच गोष्टी मॅनेज करा आणि मस्त फिरा. आलीच लोकं सोबत तर घ्या जोडून. नाहीतर आपल्यासारखाच सोबती आपल्यालाच मिळणं म्हणजे भाग्यच नाही का? आणि राहिला विषय भीतीचा, तर ती वाटतेच बरं. पण काही गोष्टी पाळल्या, आपल्या लिमिट्स ठरवल्या की होतंय सगळं मॅनेज. मग तुम्ही पण येताय ना माझ्यासोबत कोल्हापूर एक्सप्लोअर करायला? तर मंडळी, यावेळेस सोलो ट्रिपसाठी कोल्हापूर निवडलं. का? इतक्या उन्हातून कोल्हापूरसारखं शहर का? एखाद्या चांगल्या थंड हवेच्या ठिकाणी गेली असती, पण माहीत नाही. असं वाटलं देवीचं दर्शन पण होईल आणि बाकी कोल्हापूर पण एक्सप्लोअर करता येईल. सो निघाले, बॅग पॅक केली. सुट्टी होतीच अनायसे, सो ठरवलं कोल्हापूरला जायचं. हॉटेलला पोहोचले आणि पुढे काय काय कसं कसं एक्सप्लोअर केलं आहे ते नेक्स्ट व्लॉगमध्ये बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून, टेक केअर, बाय बाय.